हॅलो फ्रेंड्स, तर काल होती श्रीकृष्ण जन्माष्टमी. तर त्यासाठी तेव्हा मग म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी मी कशी साजरी केली, काय केली आहे ते तुम्हाला आता पुढे दाखवते. तर पहिल्यांदा मी सगळी देवपूजा पूर्ण करून घेतली आणि श्रीकृष्णाला पण अभिषेक वगैरे करून घेतला. तर तो कसा घेतला आणि त्यांची थोडीफार माहितीसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. त्यामुळे हा दिवस कृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. कृष्ण हा देवकी आणि वसुदेव यांचा पुत्र आहे. त्यांचा जन्मदिवस आपण जन्माष्टमी म्हणून साजरा करतो. भाद्रपद महिन्याच्या 8व्या दिवशी मध्यरात्री मथुरेत कृष्णाचा जन्म झाला. तर गोकुळाष्टमी ज्या कृष्णाला कृष्णाष्टमी किंवा जन्माष्टमी म्हणतात, गोकुळाष्टमीलाच, हा एक आपला महत्त्वाचा हिंदू सण आहे. हा उत्सव भगवान विष्णूंचा 8वा अवतार श्रीकृष्णांच्या जन्माच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. कृष्णाचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला म्हणजेच 8वा दिवस म्हणून झाला, म्हणून हा दिवस जन्माष्टमी म्हणून ओळखला जातो. श्रीकृष्ण जन्म गोकुळाष्टमीला हा दिवस भगवान कृष्णांच्या जन्माचा उत्सव आहे. कृष्णाचा जन्म मथुरेतील कंसाच्या कारागृहात झाला. त्यामुळे हा दिवस एक आनंददायी व उत्साहाचा प्रसंग असतो. कृष्णाची आई देवकी आणि वडील वसुदेव हे देवकीचा भाऊ आणि मथुरेचा राजा कंस यांच्या कैदेत होते. देवकीचा पुत्र तुझा वध करेल अशी आकाशवाणी ऐकून कंसाने देवकी आणि वसुदेवाला कैदेत ठेवले आणि तिची पहिली 7 अपत्ये जन्मताक्षणी ठार केली. श्रीकृष्णाचे काही अभंग आहेत. तर अभंग 1. नंद घरा आनंद झाला, वसुदेवे बाळकृष्णाला आणले. देवकीच्या पोटी जन्म घेतला, कंसाचा नाश करण्यासाठी. 2. अष्टमीच्या रात्री रोहिणी नक्षत्रावर जन्म झाला, भक्तजनांचा आनंद कृष्ण जन्मला. 3. गोकुळात आनंद, यशोदेला बाळ मिळाला, कृष्णांच्या लीला जगाला आनंद देणारी. तर ह्या अभंगातून आपल्याला काय कळलं, म्हणजे कृष्णाचा जन्म कसा झाला, कुणाच्या पोटी झाला, कधी झाला, मग कशासाठी झाला आहे, हे आपल्याला या 3 अभंगातून कळलं आहे. तर आता मी कृष्ण जन्माष्टमीचं माझ्याकडे झोपाळा वगैरे होता, तर मी तो पहिला सगळं त्याची पूर्वतयारी सगळी करून घेतली. म्हणजे पाट घेऊन त्याच्यावर वस्त्र वगैरे अंथरून पाळणा वगैरे ठेवला, गाय वासरूची मूर्ती ठेवली आणि आता कृष्णांना मी अभिषेक करते. पहिला पाण्याने अभिषेक केला. हा अभिषेक करत असताना मी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत होते. तर नंतर दुधाने अभिषेक केला. दुधाने अभिषेक करून झाल्यावरती परत पाण्याने अभिषेक केला. अशा प्रकारे मी सगळा म्हणजे कृष्णांना स्नान घातलेलं आहे. स्नान घालून झाल्यावरती आता ते स्वच्छ धुवून पुसून आपल्याला त्यांना झोपाळ्यावरती पाळण्यावरती विराजमान करणार आहे. तर तुम्ही बघू शकता.
त्यांना नवीन वस्त्र आणलं होतं, तुम्ही बघू शकता. आता ते वस्त्र वगैरे घालून मी त्यांना पाळण्यावरती विराजमान करते आणि कृष्णाचा पाळणा वगैरे म्हटलं आणि आरती वगैरे करून घेतली मी संपूर्ण. तर ज्या दिवशी सण वगैरे असेल ना त्या दिवशी खूप छान वाटतं. घरात सुद्धा वातावरण खूप छान होतं, म्हणजे मन प्रसन्न राहतं. आणि पूजा वगैरे लवकर करून मी मांडून वगैरे ठेवली होती आधीच. फुलं वगैरे वाहून वगैरे झालेले आहेत आणि आता नैवेद्य वगैरे दाखवून घेते. तर मी फळं आणि ड्रायफ्रूट्सचा लाडू होता ना ते दाखवून घेतले आणि लोणी वगैरे काढणार होते, नंतर त्याचा नैवेद्य दाखवणार होते. आणि जे उपवासाला केलं आहे ते सुद्धा मी नंतर दाखवणार आहे. तर आत्ता फळं आणि एक ड्रायफ्रूट्सचा लाडू मी नैवेद्य म्हणून ठेवलेला आहे. आणि तर मग पूर्ण नैवेद्य ते जे नैवेद्याचं ताट आहे त्याच्या खाली मी आधी पाण्याने चौरस काढून घेतला आहे. नैवेद्याचं ताट ठेवून पाणी ओवाळून मग नैवेद्य दाखवलेला आहे. आणि त्याच्यावर तुळशीपत्र हे आपल्याला ठेवायचंच आहे देवाला नैवेद्य दाखवताना. तर नंतर हे अशी पूर्ण सगळी मी पूजा करून घेतली आहे. कृष्णाचा पाळणा. मथुरेमध्ये अवतार धरिला, कृष्ण देवकीच्या गर्भासी आला. तोडून बेड्या बंद सोडिला, चरणाच्या प्रतापे मार्ग दाविला. जो जो रे बाळा जो 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 जो, गोकुळामध्ये श्रीकृष्ण आला. नंदाच्या घरी आनंद झाला. घोड्या तोरणे शिखरी बांधती, कुसुमांचे हार देव वर्षवती. जो बाळा जो जो रे जो. तिसऱ्या दिवशी वाजे वाजंत्री, तासे नौबती उत्सव करीती.
सर्वांच्या मुखी कृष्ण हा शब्द, त्याचे छंदाने नाचे गोविंद. जो जो रे बाळा, जो जो रे जो, चव त्या दिवशी बाळंतिणीची नानी होती. निवेद डाळिंबे नारळ आणती, सख्या मिळूनी दृष्ट काढीती. जो जो रे बाळा, जो जो रे जो. तर आमच्या गावातलं हे आमचं मंदिर आहे. यामध्ये आम्ही दरवर्षी मंदिरात जातो या दिवशी, आणि मंदिरात सुद्धा झोपाळा वगैरे ठेवतात, म्हणजे गोकुळाष्टमी साजरी केली जाते. तर तुम्ही आता बघू शकता, आणि भजन वगैरे पण असतं 2 तास त्या दिवशी, म्हणजे सप्ताहच बसलेला असतो. वारकरी लोक, जी छोटी मुलं असतात ना वारकरी, ती तिथे राहायला आलेली असतात महिनाभर. तर त्यांचं जेवण वगैरे पण असं सगळ्या प्रत्येकी एक एक जणांना दिलेलं असतं जेवण्याचं त्यांचं रुटीन. तर तुम्ही आता पूर्ण व्हिडिओ बघा, आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.